बदल आपल्याला घडवायचा आहे आणि म्हणून जे काय आपण पाहिलं गेल्या 4 राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस देखील इंडिया आघाडी खुशीमध्ये गाजरं खात होती, खुशीत गाजरं खात होती, परंतु या देशातल्या आणि त्या 3-4 राज्यातल्या लोकांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं आणि मोदीजींना या ठिकाणी मोदीजींची गॅरंटी लोकांनी स्वीकारली, त्याच्यावर विश्वास दाखवला। आणि म्हणून आज आपल्याला एवढंच मला विचारायचं आहे की आपल्या देशाची परदेशात जाऊन बदनामी करणारा माणूस इंडिया आघाडीतला तो आपल्याला पाहिजे की या देशासाठी एक एक दिवस एक एक क्षण समर्पित भावनेने काम करणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे, हा विचार आपल्याला करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून आपल्याला एकच सांगतो की कुणाला काय मिळेल यापेक्षा मला काय मिळाले, यापेक्षा मी देशाला काय दिलं, माझ्या राज्याला काय दिलं, माझ्या जिल्ह्याला काय दिलं हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मोदीजींनी जी घोषणा दिलेली आहे की अब की बार 400 पार, तर आपल्या महाराष्ट्राची जी घोषणा आहे फिर एक बार मोदी सरकार आणि अब की बार 45 पार, म्हणजे 45 आकडा आपल्याला दूर करायचा आहे, आपल्याला 45 आकडा पार करायचा आहे। आपण महायुतीतले आहोत, आपण युती धर्म पाळणारे आहोत, त्यामुळे विरोधकांचं डिपॉझिट जप्त करण्याची संधी आपल्या हातामध्ये चालून आलेली आहे। आणि म्हणून आपण जे 1.5 वर्षात काम केलं त्या 1.5 वर्षाच्या कामाच्या जोरावर आपल्याला लोकांकडे मतदारांकडे जायचं आहे। आणि झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तुम्ही केलेली मेहनत यामुळे महायुतीला नंबर 1 चं स्थान प्राप्त झालेलं आहे, नंबर 1 चं। आणि जे आपल्या टीका करतायत त्यांचा नंबर कुठे गेला तो शोधावा लागेल, त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे, आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे। फक्त आरोप करून या ठिकाणी तुम्हाला सत्य लपवता येणार नाही। आरोपाला तुमच्या हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल हे मी नेहमी सांगत असतो। आणि लोकांना हे आरोप प्रत्यारोप शिव्याशाप आवडत नाही, त्यांना एवढंच पाहिजे माझ्यासाठी, माझ्या राज्यासाठी कोण काम करतोय, माझ्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी कोण काम करतोय। तुम्ही तर सगळे प्रकल्प विरोधी, प्रकल्प सगळे थांबवले, सगळीकडे विकास थांबवला, मुंबईतली मेट्रो थांबवली, आरे कॉलनीचं कारशेड थांबवलं, आपला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग थांबवला, MTHLच्या कामामध्ये अडथळे आणले। पण आपलं सरकार आल्यानंतर पूर्णपणे या विकासाला चालना देण्याचं काम केलं आणि शेतकऱ्यांसाठी सगळ्यात जास्ती योजना आपण मंजूर केल्या। जलसिंचन योजना 35 सिंचन योजना आपण मंजूर केल्या। 10 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे आणि तो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस माझ्या आयुष्यातला हा या लोकांसाठी, सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी, या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी खर्ची घालवेन अशा प्रकारचा संकल्प मी घेतलेला आहे। आणि म्हणूनच आज सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी तुमच्या समोर आहे। आज तुमच्यातलाच एक कार्यकर्ता, इथं एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो, त्याची पोटदुखी तुम्हाला का? मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या मुलाने होऊ नये? हेलिकॉप्टरमध्ये शेतकरी